तुमचं पूर्ण नाव काय आहे? अवधूत प्रभाकर पठाणकर. काय त्रास आहे तुम्हाला? हात वरती जात नाही. बघा बरं, हाताशी करून दोन्ही पण. हां, अशी अशी पुढं कर. हां, अशी. हां, तेवढेच जातात. हा जातो बरं. हां, ती शो जात नाही, शो जात नाही तो पण. हां, खांद्यावरती त्याचा पण येतो पण थोडं. हां, पूर्ण नाव काय म्हणले? अवधूत प्रभाकर पाटणकर. गाव कोणतं? तळेगाव दाभाडे, मावळ. मावळमध्ये. तुमचा नंबर काय आहे? 7028 1766 30. किती दिवसापासून त्रास येते? पावणे 2 वर्ष झाले. पावणे 2 वर्ष झाले. आता ही किती वेळ आहे येण्याची तुमची? पहिलीच आहे आता. पहिली वेळ. आता काय फरक काय वाटला तुम्हाला पहिल्या वेळेस? थोडं पोट अजून सरळ नाही होते पण ठीक आहे, थोडं वाटतंय. वाकायला लागले. पहिले वाकायला त्रास करीत होते, ती वाकायला लागले आणि व्यवस्थित वाटायला लागलं. ओके. येतोय ना? चालतं बाबा? पाय हा पाय दुखतोय ना. सांगत या मग. जाऊ बरं मी पुढे. जबर वय किती आहे मामा तुमचं? 53. गाव कोणतं तुमचं? तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे, मावळ. मावळ. हे आमचे आई आहेत. हां, पालिंग. लग्न व्हायचं ठरवलं. बोटाचं ऑपरेशन. हे बोटाला म्हणतोय ना, हां, शाळेत असताना झालेलं. ऑपरेशन झालं. ऑपरेशन नाही, टाके. तर ठीक आहे. झोपा नाही ते बाबा. कुठे शिकवूया? पुढे पडला असं मला नाही माहिती. बारामतीचे जामदार वस्ती नाही का, तिथे जाऊन आलो दोनदा. त्याच्या मदार का जामदार वस्ती ना, बारामतीच्या जवळ.
किती मुलं येतात? एकच एक मुलगा आहे. काय नाव आहे तुमच्या मुलाचं? साकेत. दर 1-2 तासांनी मी बोट मोडत होतो. एक आता म्हणजे अजिबात मोडतच नाही. मोठं बिटं मोठं सगळं काही अडचण नाही. जेवण जात नाही. 10 किलो वजन कमी झाले. हे सगळं वाढत. इथं पण दुखतं बरं.
चाला बरं चालेल. बरं. चप्पल घाल. चप्पल घाल. येतोय ना चालता बाबा? सांगत या ना, जाऊ का रे मी पुढे? जाऊ रे. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला आता? असं वाटतं मोकळं मोकळं वाटतंय का? हम्म. काय वाटलं तुम्हाला चालण्यात? चालण्यात काय वाटलं? साधारण पाय दुखतो त्यामुळे आहे तसंच. हं? विशेष असं काही नाही. असं थोडं हलकं वाटलं का? हा ते मॉलिश आता तुम्ही ते दावादावी केली ना थोडस वाटतंय. थोडं एकदम नाही नाही 20% असतं ही. 20% फरक पडतो. तुम्ही म्हणजे 100% नाही होत. 20% पडतो फक्त पहिल्यांदा. आम्ही 10 येऊन गेलोय. तुमच्या अगोदर येऊन गेलो तुमची आम्ही. गाडी भेटली ना नंबर घ्या. आमच्या मागे उलटले काम आम्ही यांना पण सकाळचाच नंबर आला नाही नाही आम्ही नगरवरून आलेलो. मग टायमिंगलाच आणतो आम्ही बरोबर. ते काय मला जेवायचं तो पाहुण्यातून जाऊन हा त्या करोनाने लई लोक कामाला लावले. ते गेले ते तरी सुखी झाले पण अशी माणसाला दुखणी करून हा. ते झटपट गेले तर काय वाटतं हा उचला बरोबर की आता? किती उचलतो? उचला. खांद्यावरती हा असं असं करा फक्त. हा तुम्ही सपोर्ट दिला तर जातो. हा धरला ना तो वरती जातो. हा. तरी पण खांद्यावरती जातो सपोर्ट दिला तो. हा तुम्ही पहिल्यांदाच आले का? काय करत काय नाही पहिल्यांदा दुसऱ्यात काय करत नाही. माझी चौथी झाली माझं म्हणजे जवळजवळ 80-90% माझं काय झालं शिरीर चौकट मणक्यातून शिर चौकट 4 मणके 1 शिर चौकट. ते मणक्यापेक्षा शिर चौकट झाल्यावर मग मला चालतात ना तसं नाही येतच नव्हतं. उभं राहिलं का बोंब लागायची असं इथून एवढ्या जर मध्ये कुणी एखादा माणूस असं जर मिसळून बाजूला थांबायचं. हा आता चांगली खरं नसतो ते चांगलं तुम्ही कुठून शिरूरवरून पापड का कानूर न्यासाई त्यांच्या पुढे का? हा तिथं पाहुणे आहेत आमचे कानूर न्यासाई. हा हा बोट अशी करा बघा. बघा आता दाबा बरं. दाबा. ताकद आली थोडीशी वाटते. आधी ताकद माझी ताकद नव्हती. बोट सरळ नाही होत. ती होती थोडं पण ताकद आली का? थोडीशी वाटते 1 किलोमीटर चाललं मागासपेक्षा थोडीशी. हा मग मी चेक केलं तर त्याच्यामुळे आज तर होतं ते check. माणूस ताकद वाटली ना? 1 किलोमीटर चालते. ताकद वाढत जाईल. हा तुमचं दुखणं कवळी होईल. पोटच्या खालीच नव्हतं. पण टाइम लागेल ना. बळच करायचं
तुम्हाला लगेच सगळं बळच जवळपास तुम्हाला जायचं. 10 ते 15 चक्रा मारावं. डॉक्टरने 10 दिवसाच्या गोळ्या किती दिवसात? आणि मला सांगा ना. 7 दिवसाचं ते वजन सांगितलेलं पण ह्याच्यामध्ये बदल होत जातील सगळे. काय झालंय त्यांना? आणि मग आम्ही सोमवारी हा प्रॉब्लेम लय मोठा आहे. मी तुला राहायची Sorry. आता करायचं ते काय झालं? हिला आवडी होती. ऑपरेशन केलं गेलं. मग चल परत. ठीक आहे, इथं ऑपरेशन केलं गेलं. गुरुवारी गेलो आम्ही. एवढ्या वर्षानंतर तुम्ही कशाला हो. आले? पण आमचा भाचा ऑपरेशन केलं गेलं मग हात वाळायला सुरुवात झाली. म्हणलं डॉक्टरने हात वाळायला सुरुवात झाली ना. हो. काय मला बरं वाटलं. मग ते हात वाळला ना. डॉक्टरला आलो. हो. ते डॉक्टर ताकदच ऑपरेशन नाही. केलं. रक्तप्रवाह. मग तुम्हाला घेते मग मला घेते मग मला म्हणते, त्याच्यामध्ये डॉक्टरचा फोन किती वर्षापूर्वीच हा त्रास. हा 1.5 पावणे 2 वर्ष झाली. 22 नोव्हेंबर पासून पहिला काय व्हायचं हाताला? घेऊन दे मला द्या मला. पहिलं काय होत होतं? काही नाही. ते काय सांगतो काय, ऑपरेशन केलं. ऑपरेशन 20-25 वर्षापूर्वी झालंय. हा. करणार आहेत का? त्याच्यानंतर लॉक व्हायचं नाही का? नाही नाही, अच्छा. ते अचानकच झालं. काम करताना मेंटेनन्सला मी काम करतो. मोठी हॅमर होती घन सारखी, एक पार्ट मारत होतो. हा. एक मारला आणि दुसरी खाली पडली. खाली पडली ना. हा. ताकद बाहेर आली. मग ते ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे काय झालं, ते शिरावर दाबा. इतक्या वर्षानंतर कसं हो. काय? ताकद सपोर्टला गेला ते ऑपरेशन. 20-25 सोडून वर्ष. दिलं त्यांनी लगेच डायरेक्टली सोडून दिलं त्यांनी लगेच. तुमच्या ज्या दणका बसला तशी शिराचा फॉल्ट झाला. ताकद त्याला येईल. फॉल्ट झाला त्याचा आणि त्याच्यामुळे हॅमर पडली तुमच्या हातात. तरी 5 किलो 3 किलो 10 किलो मोठा पार्ट मारलो. अरे 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 10 किलोची होती. मग वेट किती होता ते? हो. आणि तेवढ्या स्पीडने तुम्ही टोला मारितो. त्याच्यानंतर पण मी भरपूर कष्टाची कामं केली हो. ऑपरेशन नंतर. ऑपरेशन नंतर केले पण कमकुवतच होते ना तुम्ही. ते जवानीमध्ये त्यावेळेला झालं असेल. हा, तुम्ही कमकुवतच झालते ना. तरी पण ती नेत होते होते. का? नेत होते. हा, तरी पण ताकदीच्या जोरावर हा, करीत तेच होते. ताकद. ताकदीच्या जोरावर करीत होते. मग त्याच्यानंतर हात वाळायला सुरुवात झाली. मग डॉक्टरला दाखवलं होतं का ह्याबद्दल? ह्याच्याबद्दल हा. 1760 डॉक्टर झाले. काय डॉक्टरने काय सांगितलं? एक फक्त सांगायचे न दाबल्या गेलेली, हा, त्यामुळे रक्त पुरवठा होत नाही. होत नाही. मोठं मोडत होते. हे मॉलिश करताना वगैरे मॉलिश पण झाले करून. पहिले मोडायचे मोठं. आता हे झाल्यापासून बंद झाले. आता मोडले. आता मोडले. आता मी दर 2 तासांनी बोट मोडत होतो. हा, आता- माझी मी आता बोट मोडणंच बंद झालं. बंद झालं. आता ऍक्टिव्ह करावं. फास्ट वाढलं. हो, शिकताय लागला बोट. हे सरळ नाही ना. हे पहिलं बोट आहे तसंच आहे. पहिलं बोट नाही टेकत. हे कसं ही टेकत आहे. ही मला टेकत नव्हती. पहिलं नाही टेकत. ती टेकत. हे कसे टेकतात सारे? टेकणार ती सगळं होणार आहे. हे असे करा. ही टेकले का हे पूर्ण ताकद वाढली या बोटांमध्ये. लक्षात घ्या. आता ती पण बोट टेकल 2 मिनिटांमध्ये. मणक्याचा काही प्रॉब्लेम सांगितला बॉलला सांगितलं का बरेच 2-4 गाणे आपलं नशीब. मला म्हणजे ना ते ज्यावेळेस वजन घ्यायला जातो ना त्यावेळेस थोडं अंग उचलून तो पट्टा आहे ना असा लावायला. तो पट्टा लावताना माझ्या शरीराचं उचलायला आहे ना इतका त्रास व्हायचा मला. आता उचलते इतकं सुद्धा शरीर उचलत नव्हतं. आता ह्याच्यामध्ये मांस वाढत जाते. मांस कमी यायला कमी होत चाललं ते. आता हे वाढत जाईल. जसं ऍक्टिव्ह होईल तसं तसं वाढत जाईल ते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मांस कमी आहे. हा, मांस कमी झालं म्हणजे रक्त पुरवठा खंडित दोन्ही हातांचा झालेला आहे. ह्याच्यात आता म्हणजे 5-7 महिने झाले. त्याच्यामुळं मांस नाहीये त्याला. हा, आता असं करा. कितपत टेकलं बोट? कमी झालं का वाढलं? हे बघ, हे कशी 4 बोट टेकते. ती पण टेकत नाही ना. हे आहे ना. ती कुठे टेकते?
टेकत नाही ती पण माणसानं सुरू कर तो पुढे टेकते तेव्हा. जास्त लय बोंब लागायची थोडी घ्या आता चोळलेली तसंच झालं 8 दिवस लय दुखला आता तिसऱ्या बाजून चोळलं ना त्याला म्हणून मी गॅस टाकलेला नाही मागच्या दिवशी 5 दिवसांनी 8 दिवस 5 दिवसांनी बोलले तरी आता 2 दिवस लेट आले तरी चालतं पता होईल तेवढं आपलं ट्रीटमेंट घ्यायचं आमचं तर काही घरी सांगितलं पण नाही असं तिथे घरी आपण जातो इकडे जा तिकडे जा म्हणजे फरक नाही पडत पण कुठं जात म्हणून ते लाईट आहे नाही मी असं बळ सांगितलं इथे चालले म्हणून दुसरीकडे चाले दुसरीकडे चालले म्हणून इकडे काय करायचं करायची आता त्या पावर मोटर कधी बसून हे नाही हे बोट टाकाव किती दिवसाची तेव्हा आता तेव्हा बरंच कमी कमी झालं अंतर त्याच बरंच कमी झालं ना झालं ना ते लगेच टाकायचं नाही पण टाइम लागेल त्याला पण टाकणार ती बोट टाकणार तुमचा जीव वाढणार हातामध्ये सगळं एकाएकी नाही सगळं आता करा हे रोज असे प्रयत्न करायचे हे असे दामादामाने होईल एकाएकी नाही होणार सगळं त्याला भाग पडलेला आहे पूर्ण म्हणलं लगेच सगळं नाही होत आपलं असं चालू बाडी बदली झाली स्विच ऑफ आमच्या भावाने गाडी घेतली त्याला चालवता येत नव्हती म्हणून याला आणायची म्हणून याला माहिती झालं असं झालं ते आमचं घरच्या वेळी झालं मी तरी सोय म्हणून तर मग मला गाडी आणावं लागत चालताची तिथून येणं काही शक्य आहे का शक्य नाही शक्य आता येऊ शकत पण जाताना त्रास दुसऱ्या पोराला भावाच्या पोराला घरच्यांना सांगितलं बरोबर आपलं तिथं आपल्याला इकडे गेली तिकडे नाही तिकडे गेली तिकडे नाही त्यामुळे विश्वास नाही विश्वास ठेवावा उठला बरं वरती ताकद लावत त्याच्यावर खांदावरती जातो ते त्याला जवळजवळ लगेच सगळं ऍक्टिव्ह नाही होत जाईल स्टेप बाय स्टेप कमी कमी त्यांना फरक ते म्हणले लगेच सगळं नाही होऊ शकत बायपासच्या पुढे काकांना आता झिरो मधून वरती काढायचं तुम्हाला झिरो मधून वरती काढायचंय नीट करायचे झिरो मध्ये येतात नीट करायचे काय सगळे शेत मास कमी झाले सगळं म्हणजे जी ताकद आहे ही राहिली नाही डोक्याला काय लागलं होती अचानक आले अचानक आले का
त्यालाही झाली 25-30 वर्ष. हं. डॉक्टर म्हटलं दुखत नाही तोपर्यंत काही करू नको. उचला बरं. हा जातो बऱ्यापैकी. उचला ना वरती मग. म्हणून थोडा खांद्यावरती येतो शेर. हां. ते पण होणार आहे. शिव पण सरळ होईना. येत नाही बरं त्यातलं इमारत. पण टाइम लागेल बरं का. तुम्ही म्हणले लगेच नाही होणार. ऍक्टिव्ह शिरा होण्यासाठी, ताकद येण्यासाठी हे सगळं लागणार आहे त्याला. ताकद शिरांमध्ये येण्यासाठी लागेल ना टाइम. इंजेक्शन घेतलं. असं एकदम वरती घ्यायचा. दोन्हीची ताकद लावा. घ्या वरती. तुम्ही सपोर्ट दिला तर जाईल. तुम्ही ताकद लावून स्वतःने. काय हात द्या. हात द्या. हात द्या ना मला. असं करा. सोडा बरं आता. घ्या वरती. एक हात घ्या वरती. घ्या वरती. तेव्हा नका हात लावून नुसता असं बघा बरं. नाही होत ना. नाही. ह्याच्यावर शिव जातो. बऱ्यापैकी. आता काय करायचं तुम्हाला एक सांगतो. व्यायाम आहे एक. उठावर आता आहे ना. या असा परत खाली घ्यायचा. असे हे पण तसं नाही जमलं तर 1% पण फरक नाही. मग त्याकडे जायचं का परत? आता 3 महिने औषधं घेतलं ते 1% तरी फरक पडायला पाहिजे. तोही नाही पडत. औषधावर नाहीच होणार आहे. औषध होऊ शकत नाही तुम्हाला. काहीच औषध होणार नाही. कारण का हा व्यायामावर होणार पण औषधावर नाही होणार. कारण का ह्या नसा लॉक होत गेल्या तुमच्या. म्हणजे त्या नसामध्ये पावरच नाही राहिला. लूजपणा झाला एकदम. त्याच्यामुळे तो ऍक्टिव्ह करीना ना हात तुमचा. एकदम लूज झाला. एकदम सुकल्यावानी झालं. आणि त्याच्यामुळे वाळायला लागले नाही पूर्ण. दोन्ही हात वाळायला लागले. त्याचं कारण झालं. पण त्याला टाइम लागत ऍक्टिव्ह होण्यासाठी. मला महिन्याभरात का हा बाबा मी स्वतः थोडं झाला, पुढच्या महिन्यात अजून थोडा झाला, असं माझं मला जाणवलं पाहिजे. हो तुम्हाला ती जाणवणार. हा तेच. आता तुमची ही किती वेळ आहे? पहिलीच पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळच एकदम थोडं आत्ताशी बोट मोडले तुमचे. पहिले बोट मोडत होते नव्हते. आता बोट मोडायला लागले आणि बोट असे वाकायला लागले. पहिल्या वेळेस म्हणजे अशा पद्धतीत जायला लागले ना. करा बरं असे. हा या अशा पद्धतीत जायला लागले मागे व्यवस्थित. हा जायला लागले ना आत्ताशी. मग हे पहिल्या वेळेस झालं. म्हणजे स्टेप बाय स्टेप